नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोमनाथ गलांडे सर तुमच्यासाठी बिझनेस लॉ म्हणजेच याला आपण यम लॉ असंही संबोधतो. आता मर्कंटाईल लॉ म्हणजेच बिझनेस लॉ आहे. ओके, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर या लेक्चरमध्ये संपूर्ण पार्ट आपण याच्यामध्ये शॉर्ट पद्धतीने घेणार आहोत. यूट्यूबवरती मी हे थोडक्यातलं लेक्चर टाकते. हेच तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर संपूर्ण फुल लेक्चर आणि त्याच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. ओके, तर जाऊया आता आपण डायरेक्टली आपल्या टॉपिककडे. कंटेंट आपल्याला याच्यामध्ये काय काय पाहायचं आहे, याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, ॲग्रीमेंट पाहणार आहोत, कॉन्ट्रॅक्ट पाहणार आहोत, टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ऑफर, ॲक्सेप्टन्स, कन्सिडरेशन, कॉम्पिटन्स टू कॉन्ट्रॅक्ट, फ्री कन्सेंट, लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे आपण नंतर पाहणार आहोत. आपण क्वाझी कॉन्ट्रॅक्टपर्यंत आणि कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टपर्यंत पाहणार आहोत. याच्यामध्ये म्हणजे हे पाहायला गेलं तर ओव्हरलुक इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो आहे हा ओव्हरलुक करणार आहोत. आणि याच्यामध्ये प्रत्येक कंटेंटवरती म्हणजे प्रत्येक चॅप्टर याचे टोटल 6 पार्टमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी व्हिडिओ पोस्ट करणार आहेत. तर जास्त उशीर न करता आपण जाऊयात इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872कडे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये पहा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची तयारी आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायची. आता याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट समजून घेत असताना आपल्याला काय काय समजून घ्यावं लागेल, तर याचं इंट्रोडक्शन बघा. दिस ॲक्ट डिस्क्रिप्शन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ह्या ॲक्टमध्ये डिस्क्रिप्शन एक्सप्लेन केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टचं. ब्रिटिश जे होते, ब्रिटिश इंडियामध्ये हा ॲक्ट आलेला आहे. ओके, द ॲक्ट वॉज पास्ड बाय ब्रिटिश इंडिया. दिस ॲक्ट केम इन टू फोर्स ऑन 1 सप्टेंबर 1872. ओके, 1 सप्टेंबर 1872 साली हा कायदा आलेला होता. दिस ॲक्ट ॲप्लिकेबल इन ऑल स्टेट ऑफ इंडिया. पूर्वी इथं जो शब्द होता एक्सेप्ट होता, आता याला इन्क्लूड करावं लागेल, इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. पहा, आर्टिकल 35 आणि सेक्शन 370 काढल्यापासून तिथंसुद्धा हा ॲक्ट ॲप्लिकेबल झालेला आहे. तर याच्यामध्ये हा पार्ट पाहिलेला आहे. ॲप्लिकेबल इन जम्मू अँड काश्मीर बिकॉज सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, याच्यामधला काही पॉईंट नाही आहे. पुढे याच्यामध्ये मेन पार्ट आहे ॲग्रीमेंट. ओके, ॲग्रीमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये पाहत असताना पहा, काही फनी एक्झाम्पल्स पण तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु शॉर्ट पद्धतीने व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे टाईमचं याच्यामध्ये यूट्यूबवरती अपलोड करताना टाईम त्याच्यामध्ये मॅटर करत असतो. आपण हे संपूर्ण मी तुम्हाला परत सांगतो आहे, प्रत्येक पॉईंटवरती प्रत्येकाचं एक्झाम्पल, त्याची क्वीज, त्याची टेस्ट सिरीज हे आपण सगळं आपल्या ॲप्लिकेशनवरती पोस्ट करणार आहोत. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर इच अदर. ॲग्रीमेंट कशाला म्हणणार? एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिस, जे काही प्रॉमिस असेल किंवा सेट ऑफ प्रॉमिस असेल जे दोघांना कन्सिडरेशन देतात त्याला आपण म्हणणार ॲग्रीमेंट. ओके, म्हणजे समजा आता याच्यामध्ये ए हा एक पर्सन आहे. ए या पर्सनने बी या पर्सनला एक ऑफर दिली. ओके, ए हा एक पर्सन आहे. ए या पर्सनने बी या पर्सनला ऑफर दिली. ओके, ॲज लाईक इथं आबुराव आणि शांताबाई घेऊयात. एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये. ओके, फनी एक्झाम्पल देतो आहे मी तुम्हाला याच्यामध्ये समजण्यासाठी. आबुरावने शांताबाईला म्हटलं आय डॅश डॅश यू. ओके, याच्यामध्ये तर शांताबाई याला काय देणार, म्हणजे आबुरावने काय केलेलं आहे याच्यामध्ये प्रपोज केलेलं आहे. ओके, आबुरावने काय केलं याच्यामध्ये प्रपोज केलं, तर शांताबाई त्याला काय करणार, ॲक्सेप्ट करणार, म्हणजे ॲक्सेप्टन्स देणार याच्यामध्ये. मग थोडक्यात जर ॲग्रीमेंट पाहायला गेलं तर ॲग्रीमेंट काय आहे, एक प्रकारचा ॲग्रीमेंट काही आपण अशा प्रकारे पाहू शकतो की आबुरावने जे प्रपोजल दिलेलं आहे त्या प्रपोजलला शांताबाईने ॲक्सेप्ट करणं, पण क्लिअर ॲक्सेप्ट करणं. आबुराव त्या व्यक्तीला म्हणतोय आय डॅश डॅश यू आणि शांताबाईचा रिप्लाय येतोय आय डॅश डॅश यू टू भैया. ओके,
मग आता याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स आलेला आहे शांताबाईकडून, पण क्लिअर ॲक्सेप्टन्स आलेला नाही. हे सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये घ्यायच्यात. आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते. ॲज लाईक याच एक्झाम्पलला आपण जर चेंज केलं, ओरिजिनल एक्झाम्पलच्या ठिकाणी ए पर्सननी बी पर्सनला कार सेल करतो म्हटला होता. ओके, ए हा पर्सन बी पर्सनला कार सेलचं एक्झाम्पल देतोय तुम्हाला. आता कार सेल करणार होता. आता ही कार सेल करत असताना बीने त्याला त्याची प्राईस दिली पाहिजे, म्हणजे दोघांना त्याचं कन्सिडरेशन मिळालं पाहिजे. ओके, मग एनी जी कार विकायचं प्रपोजल टाकलं होतं, याला 2 नावं देऊ शकतो, प्रपोजल किंवा ऑफर त्याला म्हणू शकतो. आता हे जे प्रपोजल किंवा ऑफर आहे, एकाने जे प्रपोज केलेलं आहे, दुसऱ्याने त्याला जे ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये कन्सिडरेशनला आपण काय म्हणू शकतो, मोबदला. ओके, आता मोबदला दोघांना पण मिळालेला आहे. बीला त्याची कार मिळाली, म्हणजे बीला कार मिळाली आणि एला प्राईस मिळालेली आहे त्याच्यामध्ये. यालाच आपण म्हणणार ॲग्रीमेंट. ओके, ॲग्रीमेंट म्हणजे काय, ऑफर किंवा प्रपोजल प्लस ॲक्सेप्टन्स. मग ॲग्रीमेंटला कसं डिफाईन करणार, एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर ईच अदर, एकमेकांना दोघांनाही त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आता याला डेफिनेशनमध्ये जर सांगायचं झालं ॲग्रीमेंटच्या, तर या नावातच तुम्हाला डेफिनेशन दिसेल. पहा, मी जिथं त्याला हायलाईट करतोय त्या नावातच तुम्हाला त्याची डेफिनेशन दिसून येईल. आता इथं जर ॲग्रीमेंटमध्ये पाहिलं तर किती आहे त्याच्यामध्ये, 2E आहेत ॲग्रीमेंटमध्ये. ओके, मग या 2E वरून आपण लक्षात ठेवू शकतो की ॲग्रीमेंटचं जे सेक्शन आहे ते 2E आहे. दुसरं कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस डेफिनेशन सांगताना याची जे काही सेक्शन सांगताना सांगितलं असेल, ॲग्रीमेंट इज इक्वल टू ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स. याला थोडंसं उलटं करूयात. ऑफरलाच आपण काय म्हणणार मित्रांनो, तर प्रपोजल म्हणणार. ओके, ऑफरलाच दुसरं नाव काय, प्रपोजल. ओके, ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू ई. ओके, ए प्लस बी इज इक्वल टू ई. हे सगळे डेफिनेशनचे सेक्शन्स याच्यामध्ये 2च्या अंडर देण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑफर केली किंवा प्रपोज केलं आणि त्याला ॲक्सेप्टन्स मिळाला तर त्याला आपण काय म्हणणार, ॲग्रीमेंट म्हणणार. ऑफरसाठी सेक्शन आहे 2A, ॲक्सेप्टन्ससाठी सेक्शन आहे 2B आणि ॲग्रीमेंटसाठी सेक्शन आहे 2E. म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू ई, म्हणजेच ए कशाचा, ऑफरचा, बी कशाचा, ॲक्सेप्टन्सचा आणि ई हा ॲग्रीमेंटचा. ओके, तर इथं कन्सेप्ट क्लिअर झाली असेल ॲग्रीमेंटची. पुढच्या कन्सेप्टवर जाऊयात, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणणार, पहा, ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट आपण दोन्हीला जर तुम्ही त्याला मराठी शब्द जर सर्च केला तर ॲग्रीमेंटला सुद्धा तुम्ही काय म्हणताल, करार म्हणायचा प्रयत्न करताल. ओके, तर ॲग्रीमेंटला सुद्धा करार म्हणताल, हे सरळ सरळ चुकीचं आहे. वचन देणे, ॲग्रीमेंटला आपण प्रॉपर मराठी शब्द बघितला तर त्याला वचन देणे असं म्हणू शकतो. आणि जो करार आहे तो आपण कॉन्ट्रॅक्टला म्हणू शकतो, करार. ओके, याला म्हणू शकतो आपण करार. ओके, कॉन्ट्रॅक्टला. आता पहा, कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी त्याला अगोदर ॲग्रीमेंट बनावं लागेल. ॲग्रीमेंट बनण्यासाठी त्याच्यामध्ये ऑफर असली पाहिजे, एकाने ऑफर दिली पाहिजे. जसं की आबुराव ऑफर देतोय, आय लव्ह यू, याची ऑफर दिली आबुरावने आणि त्याला ॲक्सेप्टन्स जो दिला तो शांताबाईने दिला. म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेत. ही कन्सेप्ट मी तुम्हाला याच्यातून सांगितली. आता ॲग्रीमेंट प्लस ॲक्सेप्टन्स. ओके, ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स हा झाला काय आपला ॲग्रीमेंट. आता हा जो ॲग्रीमेंट आहे हाच ॲग्रीमेंट पुढं जाऊन कॉन्ट्रॅक्ट बनणार. ओके, अँड ॲग्रीमेंट विच इज एन्फोर्सिएबल बाय लॉ. म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर एक ॲग्रीमेंट शब्द दिसतोय आणि दुसरा एन्फोर्सिएबल शब्द दिसतोय. मग हे जे ॲग्रीमेंट आहे म्हणजे 2E प्लस 10 केलं, 2E प्लस 10 केलं तर 2H बनल. ओके, तर 2E म्हणजे ॲग्री आणि एन्फोर्सिएबिलिटी बाय लॉ म्हणजे ज्याला कायद्याने बंधन असलं पाहिजे की तो ॲक्ट लागू झाला पाहिजे. कशा प्रकारे कायद्याचं बंधन असणार, ओके, कायदेशीर बंधन. एन्फोर्सिएबल बाय लॉला काय म्हणणार आपण, कायदेशीर
बंधन त्याच्यावरती असेल म्हणजे तो परत एकदा दिलेला शब्द परत माघारी घेऊ शकत नाही, त्या प्रकारे याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणणार. मग कॉन्ट्रॅक्ट कसं, ॲग्रीमेंट कसं केलं आपण, ॲग्रीमेंट इज इक्वल टू ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स, म्हणजे 2E इज इक्वल टू 2A प्लस 2B. त्याचप्रकारे ॲग्रीमेंट प्लस एन्फोर्सिबिलिटी बाय लॉ इज इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टसाठी सेक्शन आहे 2 सबसेक्शन H याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. ओके, जाऊयात पुढच्या पॉईंटकडे. याच्यामध्येच डिफरन्स बिटवीन ॲग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट. ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये काय डिफरन्स आहे तर पहा, इथं बेसिकचे पॉईंट घेतलेले आहेत, इथं ॲग्रीमेंट घेतलेलं आहे आपण आणि इथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. मिनिंग काय येतं सगळ्यात पहिल्यांदा ॲग्रीमेंटचं, when proposal is accepted by person to whom it is made with requisite consideration it is an agreement. आता समजायला खूप सोपी डेफिनेशन आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत तुमच्या. कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. हे जर व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं असतं लेक्चर तर तुम्हाला याच्यापेक्षा अत्यंत सुंदर पद्धतीने समजलं असतं, परंतु व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लॅरिटी जी पाहिजे त्या पद्धतीने येत नाही तुम्हाला, त्यामुळे मी या पद्धतीने लेक्चर देतो तुम्हाला, कारण कन्सेप्ट्स आणि सेक्शन त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. When a proposal is accepted by person to whom it is made with requisite consideration, it is an agreement. ओके, आता समजा याच्यामध्ये आपण एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर इथेच एखादा सेकंडरी पार्ट आपल्याला चालू करावा लागेल. मी इथंच सेकंडरी पार्ट चालू करतो. ओके, तर या पद्धतीने आपण याच्यावरती हे बनवूयात, पार्ट बनवूयात. ओके, एक्झाम्पलसाठी मी इथंच तुम्हाला याच्यामध्ये दाखवल. इथेच दाखवतो. ओके, सॉरी थोडासा वेळ लागला. आता समजा इथे आहे आबूराव. ओके, हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तर ते समजून येतील. एक्झाम्पल्सवरतीच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट संपूर्ण समजून येणार. इथे आबूराव आहे आणि इथे आहे शांताबाई. ओके, तर हे समजण्यासाठी तुम्हाला. ओके, इथे कोण आहे, शांताबाई आहे. आता आबूरावने काय केलं आणि शांताबाईसोबत इथे चंद्राबाई पण आहे. ओके, ही आहे शांताबाई आणि ही आहे चंद्राबाई. आणि इथे घेऊयात आपण बाबूराव समजा एक्झाम्पलसाठी. आता बाबूरावनी प्रपोजल केलं होतं, म्हणजे ऑफर दिली ती शांताबाईला. ओके, याच्यामध्ये आयूच्या ठिकाणी कार ठेवून द्या. बाबूरावने ऑफर कोणाला दिली ती, शांताबाईला दिली ती, परंतु त्याला ॲक्सेप्ट केलं चंद्राबाईने. तर हे चालणार नाही, हे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सांगितलं आहे. हे तर चालणार नाहीच. ओके, त्याच पर्सनने ॲक्सेप्ट केली पाहिजे ज्याच्यासाठी ती ऑफर आपण तयार केलेली आहे, असं त्याचं सांगणं आहे याच्यामध्ये. परंतु चंद्राबाईंनी दिलेलं आहे याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स, तर हा ॲक्सेप्टन्स चालणार नाही. शांताबाईंनी जर ॲक्सेप्टन्स दिला, शांताबाईंनी काय केलं, ॲक्सेप्टन्स दिला, म्हणजे ही ऑफर आधी जाणार, नंतर त्याला ॲक्सेप्टन्स येणार, तर ह्याचा काय तयार होणार, ॲग्रीमेंट तयार होणार. म्हणून आपण ॲग्रीमेंटला कसं म्हटलेलं आहे, ॲग्रीमेंट इज इक्वल टू ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स. ओके, आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय तर ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स तर आहे, परंतु दोघांसाठी एकमेकांसाठी कन्सिडरेशन, म्हणजे दोघांसाठी तिथं मोबदला झाला पाहिजे.
दुसरं उदाहरण कसं घेऊ शकतो आपण दुकानामध्ये गेलो, दुकानामध्ये जाऊन बिस्किट पुडा मागितला, बिस्किट पुडा घेतला आणि त्याच्या बदल्यात 5 रुपये दिले. आपल्याला कन्सिडरेशन काय मिळाला? बिस्किट पुडा. आणि दुकानदाराला कन्सिडरेशन काय मिळालं? तर ते 5 रुपये, त्याचं इन्कम त्याच्यामध्ये. ओके, या पद्धतीने आपण त्याला कन्सिडरेशन म्हणू शकतो. येऊयात आपल्या स्लाईडवरती आता मेन. ओके, हे समजलं असेल. व्हेन प्रपोजल इज ॲक्सेप्टेड बाय पर्सन टू हुम इट इज मेड विथ रिक्विजिट कन्सिडरेशन, म्हणजे प्रॉपर कन्सिडरेशन असलं पाहिजे, त्यालाच आपण ॲग्रीमेंट म्हणणार. कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणणार? व्हेन ॲन ॲग्रीमेंट इज एन्फोर्सिएबल बाय लॉ. ज्यावेळेस ॲग्रीमेंट हा एन्फोर्सिएबल बाय लॉ होत असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार? कॉन्ट्रॅक्ट म्हणणार. ओके, म्हणजे याच्यामध्ये ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स म्हणजे ए प्लस बी. ओके, तर याच्यामध्ये ए प्लस बी, तर हा झाला ई, हा आहे एच. 2 सेक्शन्स आहेत त्याच्या पुढे. ओके, प्रत्येकाच्या पुढे किती लावायचं आहे? 2 लावायचं आहे. व्हेन ॲग्रीमेंट इज एन्फोर्सिएबल बाय लॉ. आता ॲग्रीमेंटसाठी ई प्लस 10. ओके, ई प्लस 10 केल्यानंतर आपल्याला 2H मिळेल याच्यामध्ये. बाय लॉ इट बिकम्स कॉन्ट्रॅक्ट, तर तो काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार याच्यामध्ये. जाऊयात पुढच्या पॉईंटकडे. याच्यामधल्या सेक्शन बघितले आपण. ॲग्रीमेंटसाठी सेक्शन 2E आणि कॉन्ट्रॅक्टसाठी सेक्शन 2H. एलिमेंट्स ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स अँड ॲग्रीमेंट प्लस एन्फोर्सिएबिलिटी. रजिस्टर्ड नॉट नेसेसरी. ॲग्रीमेंट रजिस्टर्डचा असावा असं गरजेचं नाही, परंतु नॉर्मली रिटन ऑर रजिस्टर. कॉन्ट्रॅक्ट नॉर्मली रिटन किंवा रजिस्टर्ड असतो, काही केसमध्ये रिटन किंवा रजिस्टर्ड नसतो. त्या केसेस आपण पुढं पाहूयात, जस्ट ओव्हरलुक करतोय आपण याच्यामध्ये. ओके, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? सेक्शन 10 आपण जे आत्तापर्यंत वरी पाहिलं होतं ना, सेक्शन 10 काय आहे, तुम्हाला याचा माहिती होत नव्हती. सेक्शन 10ला आपण काय म्हणलं होतं? एन्फोर्सिएबिलिटी. ओके, सेक्शन 10ला काय म्हटलं होतं आपण? एन्फोर्सिएबिलिटी. आता या सेक्शन 10मध्ये जी एन्फोर्सिएबिलिटी आहे ती आपल्याला याच्यामध्ये पाहून घ्यायची. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 10 म्हणजे एन्फोर्सिएबिलिटी ऑफ लॉ. ओके, याच्यामध्ये काय पाहणार आहे आपण? एन्फोर्सिएबिलिटी ऑफ लॉ. तर हा कायदा कधी एन्फोर्सिएबल असेल? मग हा कायदा एन्फोर्सिएबल तेव्हाच असेल ज्यावेळेस या कंडिशन्स सॅटिस्फाईड केल्या जातील. एवढ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये असतील तरच त्या गोष्टी लॉमध्ये कन्वर्ट केले जातील. देअर मस्ट बी 2 पार्टीज. हे पॉईंट दिसायला छोटे आहेत परंतु खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील तुमच्या एक्झामला. थिअरी क्वेश्चन्स CA फाउंडेशनला वगैरे येत असतात, परंतु अदर एक्झाम्सला याच्यावरती म्हणजे लेखापालची वगैरे जर एक्झाम असेल त्याच्यासाठीचं प्रिपरेशन असेल तुम्हाला तर याच्यावरती थिअरी क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो. पहा, देअर मस्ट बी 2 पार्टीज. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एकाने ऑफर दिली पाहिजे, दुसऱ्याने ॲक्सेप्ट केली पाहिजे, तर इथं 2 पार्टीज पाहिजे. देअर मस्ट बी लिगल रिलेशनशिप बिटवीन पार्टीज. पार्टी ज्या काही ॲग्रीमेंटमध्ये येत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये येत आहेत यांच्यामध्ये लिगल रिलेशन तयार झालं पाहिजे. बोथ पार्टीज आर फ्रीली कन्सर्न. दोन्ही पार्टी फ्रीली कन्सर्न असल्या पाहिजेत, म्हणजे कोणीच कोणावरती दबाव टाकला नाही पाहिजे. जसं की आबुरावनी प्रपोज केलं, जर तू मला ॲक्सेप्टन्स नाही दिला तर मी इथून उडी मारेल. ओके, या प्रकारचं त्याने ऑफर दिली त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय तर याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तर याच्यामध्ये फ्रीली कन्सर्न राहत नाही, म्हणजे परमिशन फ्रीली घेतलेली नाही याच्यामध्ये. ओके, तर हा ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्ट जर करायचा असेल तर बोथ पार्टीज आर फ्रीली कन्सर्न म्हणजे परवानगी देत असताना त्यांनी फ्रीमध्ये. ओके, म्हणजे कोणत्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे त्याच्यामध्ये. बोथ पार्टीज मस्ट बी कॉम्पेटंट टू म्हणजे पात्र असल्या पाहिजेत. करार करण्यासाठी त्या पार्टीज पात्र असल्या पाहिजेत. त्यांनी कोणाचे पैसे बुडवलेले नसावे, म्हणजे तो व्यक्ती दिवाळखोर नसावा, तो व्यक्ती वेडा नसावा, तो व्यक्ती मूर्ख नसावा, तो व्यक्ती त्यावेळेस पिलेला नसावा. या गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत कॉम्पेटंटमध्ये. बोथ पार्टीज मस्ट बी कॉम्पेटंट. देअर मस्ट बी कन्सिडरेशन. तिथं काय असलं पाहिजे? कन्सिडरेशन असलं पाहिजे. आता कन्सिडरेशन म्हणजे काय तर मोबदला. तुम्हाला वरी पण सांगितला, एकमेकांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. कन्सिडरेशन मस्ट बी लॉफुल. कन्सिडरेशन कसं असलं पाहिजे? लॉफुल.
म्हणजे कायदेशीर असलं पाहिजे. ॲज लाईक जसं की मी तुम्हाला कार विकणार आहे आणि तुम्ही ती कार घ्यायला तयार आहात, पण तुम्ही काय म्हणलात की सर मी जे पैसे तुम्हाला देणार आहेत ते पैसे मी चोरी करून आणून देणार आहे. परंतु ते पैसे आता चोरी केल्यानंतर ते जे झालं, पहा आपला करार जो झालेला आहे तो कायदेशीर करार झालेला आहे, पण तुम्ही जे पेमेंट मला कन्सिडरेशन देणार आहेत ते कायदेशीर नाही आहे, ते इल्लीगल पेमेंट आहे. नाहीतर तुम्ही म्हणलात की सर मी हे पेमेंट तुम्हाला चरस गांजा वगैरे विकून आणून देईल किंवा मी याच्यामध्ये स्मगलिंग करून आणून देईल तुम्हाला याच्यामध्ये, तर ह्या ज्या गोष्टी आल्या ह्या बेकायदेशीर गोष्टी आल्या. याच्यामध्ये जे कन्सिडरेशन दिलं पाहिजे ते एकमेकांना लॉफुल दिलं पाहिजे. आता समजा तुमच्याकडचे पैसे तुमचे लॉफुल आहेत, तुम्ही स्वतः कष्टाने कमवलेले आहेत, परंतु मी जी कार विकतोय तुम्हाला ती कार मी चोरी करून आणलेली आहे, तर यामध्ये हा कायदा एन्फोर्सिएबल होणार नाही याच्यामध्ये. ओके, तुम्ही माझ्यावरती दबाव नाही टाकू शकणार. मला जर समजा नंतर पोलिसांनी पकडून नेलं त्या कार चोरीसाठी आणि ते कारमध्ये सीज केलं त्या कारला, तर तुम्ही माझ्यावरती काय कोर्टात जाऊ शकत नाहीत की गुन्हा दाखल करण्यासाठी. हा व्यक्ती मला कार देतो म्हटलं होता, परंतु त्याने कार दिली नाही, मला आता कार पाहिजे, कारसाठी नाहीच जाऊ शकत. हां, मी तुम्हाला धोका दिला, फ्रॉड केला तुमच्यासोबत म्हणून तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकतात, परंतु जे कन्सिडरेशन तुम्हाला पाहिजे त्याचा मोबदला तो घेण्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, ती कारच पाहिजे म्हणून. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी लॉफुल. आता समजा मी जे पैसे आणलेले आहेत हे तुम्हाला कष्ट करून आणूनच देतोय तुम्हाला पैसे, पण तुम्हाला एक काम देतोय. आता काम करणं पण बेकायदेशीर नाही, पण काम अशा प्रकारचं देतोय तुम्हाला जे काहीतरी बेकायदेशीर आहे. म्हणजे एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे, ते टेंडर पास करण्यासाठी मी त्याला पेमेंट देतोय, तर हे लॉफुल कन्सिडरेशन होणार नाही. ओके, ऑब्जेक्टिव्ह जे ध्येय सांगितलं त्याच्यामध्ये जे काम करायचं आहे हे लॉफुल नाही आहे. दुसरं काय होऊ शकतं की समजा मी तुम्हाला पैसे देतोय आणि समोरच्या व्यक्तीला काहीतरी इजा पोचवायला सांगतोय, त्याच्यासोबत माझं भांडणं आहे, तुम्ही जावा आणि त्याला काहीतरी इजा पोचून या, म्हणजे भांडणं करून या त्याच्यासोबत, नाहीतर त्याला दुखापत करा, त्याला मारा, असं हाना मारा त्याला, ह्या गोष्टी सांगितल्या मी. याच्यात जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह लॉफुल नाही. म्हणजे कन्सिडरेशन तर लॉफुल असलंच पाहिजे, त्यासोबत ज्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय तो पार्टसुद्धा ऑब्जेक्ट जो आहे तुमचा तो सुद्धा लॉफुल असला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी रिटन अँड रजिस्टर्ड फॉर्म. कॉन्ट्रॅक्ट कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे? रिटन लेखी स्वरूपात पाहिजे किंवा रजिस्टर्ड फॉर्ममध्येच पाहिजे. हे पॉईंट इथं नोट करून ठेवा. जाऊयात पुढे. टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहूयात आपण. किती प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात? देअर आर मेनी टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ऑन द बेसिस ऑफ नेचर. नेचरच्या बेसिसवरती जर कॉन्ट्रॅक्टचे टाईप बघायला गेलो आपण, व्हॉइड ॲग्रीमेंट. ओके, पहिला ऑन द बेसिस ऑफ नेचर. व्हॉइड ॲग्रीमेंट सेक्शन 2G. व्हॅलिड ॲग्रीमेंट सेक्शन 2H. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन व्हॉइड म्हणजे खारिज केलेला. ओके, मान्य नसलेला याला म्हणू शकतो, मान्य नसलेला, नकारलेला. ओके, याला आधीच म्हणू शकतो. व्हॅलिड म्हणजे मान्य असलेला, मान्यता प्राप्त असंही म्हणू शकतात तुम्ही त्याला. ओके, व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट. ओके, मान्य नसलेला ॲग्रीमेंट. इथं मान्यता प्राप्त असलेला करार. ओके, हा करार आहे. जिथं कॉन्ट्रॅक्ट येईल तिथं करार आणि ॲग्रीमेंट येईल तिथं वचनपत्र किंवा वचन म्हणू शकतात. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट होणं पॉसिबल नाही. आता व्हॉइड कॉन्ट्रॅक्टचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. बाबूराव आपले जे होते, हे बाबूराव आपल्या एक्झाम्पलमधलेच घेऊयात. हे बाबूराव काय झाले, इथं हे करत होते, ऑफर टाकली होती यांनी, परंतु याच्यामध्ये बोलत असताना त्यांनी काय केलं की ऑफर टाकली, आय डॅश डॅश यू, मैं तुम्हारे लिए चांद तारे तोड़ लाऊंगा. चांद तारे तोड़ लाऊंगा. आता हे पॉसिबल आहे का? नाही आहे, इम्पॉसिबल आहे. म्हणजे हा करार सुरुवातीपासूनच कसा होता? व्हॉइड होता. म्हणजे तो ॲग्रीमेंट झाला त्यावेळेसच कसा होता? व्हॉइड होता. हे झालं व्हॉइड ॲग्रीमेंट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 2H. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 2J. व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 2I. आता व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट काय हे समजून घेऊयात आपण याच्यामध्ये. समजा व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्टसाठीचं एक्झाम्पल पाहतोय आपण. आता याच्यामध्ये माझ्याकडं कार आहे. ओके,
या कारमध्ये मी निघालो होतो. ही कार आहे समजा. या कारमध्ये मी चाललो होतो. ओके, इथं मी बसलेलो आहे आणि ही आहे मर्सडीजची कार समजा. ओके, तर या मर्सडीजच्या कारमध्ये मी चाललो होतो आणि या कारमधून जात असताना तुम्ही वाटेमध्ये थांबला होतात. तर तुम्ही वाटेत थांबल्यानंतर काय केलं की माझी गाडी थांबवली आणि मला काय केले, या कारचे तुम्ही दिले 50,000 रुपये. ओके, नाहीतर समजा 5 लाख रुपये दिले, ज्याची ओरिजिनल प्राईस आहे 1 CR मार्केटची. कोणती प्राईस आहे? मार्केट प्राईस आहे त्याची 1 CR. आता इथं थांबवलं तुम्ही. मी जस्टच याच्यामध्ये जाऊन आलतो, याच्या गॅरेजमध्ये जाऊन आलेलो होतो आणि त्यावेळेस तुम्ही थांबवलं मला. मग ही कार घेण्याचा प्रयत्न केला, मी देत नाही आहे, तर तुम्ही बंदूक काढली आणि मला दाखवली तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, तर बंदूक काढून दाखवल्यानंतर तुम्ही ती बंदूक मला दाखवल्यानंतर मी घाबरलो आणि तिथून उतरल्यानंतर तुम्ही ती कार घेतलात आणि गेलात. आता याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 व्यक्ती होतो, बरोबर? हे 2 व्यक्ती होतो. आता इथं मी आहे आणि इथं आहात तुम्ही स्वतः. आता याच्यामध्ये सांगा, तुम्ही कार घेऊन गेलात. कार घेऊन गेल्यानंतर तुम्हाला कळालं की अरे ही वरून फक्त दिसण्यासाठी मर्सडीज कार आहे. दिसते कोणती? मर्सडीज. पण आतमध्ये इंजिन वगैरे बघितल्यानंतर, आतमध्ये इंजिन इंटेरियर वगैरे बघितल्यानंतर 1-2 दिवसांनी तुम्हाला कळालं की हा संपूर्ण पार्ट मारुती कारचा आहे. संपूर्ण पार्ट जो आहे तो मारुती कार टाईपच आहे. इंजिन वगैरे सगळं मारुतीचं लागलं होतं त्याच्यामध्ये. मला सांगा, याच्यामध्ये नक्की धोका कुणाला बसला याच्यामध्ये? तर याच्यामध्ये धोका बसला तुम्हाला. आता मला जर ही कार विकायची नसेल तर मी विकत नाही, आणि मला जर ही कार विकायची असेल तर मी विकू शकतो याच्यामध्ये. म्हणजे हे आता ज्या पार्टीला आपण दबावात आणलं होतं की तू फोरबिडनमध्ये आणलं होतं, याला आपण दबाव टाकणे म्हणजे काय, फोरबिडन करणं म्हणतो आपण. ओके, तर या पार्टीच्या हातामध्ये आहे तो कॉन्ट्रॅक्ट पुढे करायचा का नाही करायचा. म्हणजे यालाच म्हणणार वॉइडेबल. पुढं चलून तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट एका पार्टीच्या हातामध्ये असतो की तो कॉन्ट्रॅक्ट मोडायचा का नाही मोडायचा. हां, मी जाऊ शकतो कोर्टामध्ये, पण तुम्ही जाऊ शकत नाही. कारण सर्वात प्रथम दबाव कुणी टाकला? तुम्ही टाकला. नंतर तुम्हाला कार चुकीची मिळाली म्हणून त्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही. आता मला जर ती कार द्यायची नसेल तर मी तुमचे पेमेंट रिटर्न देऊन मी ती कार घेऊ शकतो. परंतु पुढे माझ्या मनावर आहे तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड करायचा का वॉइड करायचा. मग जो कॉन्ट्रॅक्ट वॉइड पण नाही आहे आणि जो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होऊ शकतो, तर या कॉन्ट्रॅक्टला म्हणणार आपण वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. ओके, त्या कॉन्ट्रॅक्टला काय म्हणणार आपण? वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. हा पाहिला 2I. ओके, अनएन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट, जो कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स होणार नाही. आणि शेवटचा इल्लीगल ॲग्रीमेंट करतानाच इल्लीगल झालं. हे होते त्याचे टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन अँड क्रिएशन. वरी नेचरवरती पाहिलं आपण. आता फॉर्मेशन अँड क्रिएशनवरती कोणते आहेत? एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, जो वर्डमध्ये किंवा याच्यामध्ये बाय माउथ किंवा बाय वर्ड. ओके, म्हणजे रिटन किंवा माउथमध्ये जो केला जातो त्याला म्हणतो आपण एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. आता इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्टसाठी आपण घेऊयात एक्झाम्पल. समजा आपण बसनी बाहेर चाललेलो आहेत. आता या बसमध्ये जात असताना आपल्याला काय झालं की आपण बस थांबवली. रस्त्यावरती आपण थांबलो होतो, बस थांबवली आणि बसमध्ये जाऊन बसलो. बसमध्ये जाऊन बसल्यानंतर कंडक्टरनी फक्त विचारलं की त्याच्यामध्ये कुठे, तर आपण ते ठिकाणाचं नाव सांगितलं. ओके, त्याच्यानंतर नाही तर तुम्ही सांगितलं की लास्ट ठिकाण उतरायचं आहे मला म्हणून. आता मला सांगा, या केसमध्ये तुम्हाला तिकीट घेणं बंधनकारक आहे का नाही? आहे. तुम्ही गाडीमध्ये बसत असताना त्या कंडक्टरबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलात का? मी असा व्यक्ती या ठिकाणाहून तुमच्या गाडीमध्ये बसत आहे. तुमच्या जबाबदारीनुसार तुम्ही मला या ठिकाणापर्यंत एवढ्या वेळेमध्ये पोहोचतं करायचं, ज्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला त्या बसचं भाडं द्यायला तयार आहे, म्हणजे तिकीट द्यायला तयार आहे, आणि त्याच्यावर दोघांच्या सह्या. असं करून घेतलं आहे का? नाही. तशा जर प्रकारचा पार्ट केला असेल तुम्ही, तर त्याला तुम्ही काय म्हणणार?
तर हा एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट म्हणणार. ओके, मग आता जसं की बसनी जात असताल, ट्रेननी जात असताल तर त्याच्यामध्ये तिकीट घेणं कंपल्सरी आहे. हॉटेलवरती जेवण केलात आणि त्याचं बिल देत नाही तर त्याचं बिल देणं कंपल्सरी आहे. तुम्ही बसमध्ये जाऊन बसलात किंवा ट्रेनमध्ये जाऊन बसलात म्हणजे तुम्ही तुमच्यावरती कंपल्शन आलं म्हणजे ती कंपल्सरीच तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही जर हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलात तर तुम्हाला ते कंपल्सरी बिल द्यावं लागेल. इथं कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बोलून केला नव्हता, परंतु तुमचा जो ॲक्ट होता आणि तुम्ही जो बिहेव केला आहे म्हणजे तुम्ही जे वागलात त्यानुसार तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यायला भाग पडलं. याला म्हणणार आपण इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. क्वाझी कॉन्ट्रॅक्टचा पॉईंट पुढं पाहणारच आहोत. ॲक्च्युअली तो कॉन्ट्रॅक्ट नसतो परंतु तो दुसरा कॉन्ट्रॅक्टमध्ये तयार होतो आणि ई कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ऑब्लिगेशन, युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट आणि बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जे ऑब्लिगेशन असतात, जी जबाबदारी असते त्या जबाबदारीनुसार युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट आणि बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट असे 2 टाईप्स पडणार त्याचे. टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑन द बेसिस ऑफ टाईम ऑफ परफॉर्मन्स. हे सगळं त्याचंच पाहतोय आपण, बेसिस पाहतोय. आता हा डी पॉईंट पाहतोय आपण, ABC पाहिला आपण त्याच्यामध्ये. एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट आणि एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. जो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला आहे एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका पार्टीने, आणि एका पार्टीचा जर परफॉर्मन्स हे परफॉर्मन्स बेसिसवरती असतो. एका पार्टीने जर परफॉर्म केला असेल, दोघांचा परफॉर्मन्स केला तर एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट. एका पार्टीने परफॉर्मन्स केला आहे पण दुसऱ्या पार्टीचा राहिला आहे तर एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. ऑन द बेसिस ऑफ फॉर्मॅलिटीज, फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट अँड सिम्पल कॉन्ट्रॅक्ट. ओके, आता फर्स्ट जे पाहिलं होतं ऑन द बेसिस ऑफ नेचर, हे डिटेलमध्ये इथं पाहणार होतो आपण. ओके, ऑन द बेसिस ऑफ नेचर, नेचरवरती जे कॉन्ट्रॅक्ट डिपेंडंट असतात ते कॉन्ट्रॅक्ट. वॉइड ॲग्रीमेंट ॲज पर सेक्शन 2G. पहा, वॉइड ॲग्रीमेंटसाठी काय पाहिलं होतं, सेक्शन 2G. अँड ॲग्रीमेंट नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ इज सेड टू बी वॉइड. ओके, जो ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्सिएबल नाही आहे त्याला आपण काय म्हणणार, वॉइड म्हणणार. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 2H. ओके, अँड ॲग्रीमेंट एन्फोर्सिएबल बाय लॉ, जो ॲग्रीमेंट एन्फोर्सिएबल बाय लॉ असतो त्याला आपण काय म्हणणार, कॉन्ट्रॅक्ट म्हणणार. void contract as per section 2J, a void contract is a contract which are enforceable by law in the beginning but due to some circumstances it becomes void. सुरुवात करत असताना ते पॉसिबल इव्हेंट होता म्हणजे आपण ज्यावेळेस त्याला प्रॉमिस करत होतो, त्याला ज्यावेळेस ऑफर देत होतो, त्याचा ॲक्सेप्टन्स आला त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट करणं पॉसिबल होता असं वाटत होतं आपल्याला. परंतु भविष्यामध्ये निसर्गामध्ये काही बदल झाले किंवा कंडिशन्स काही अशा प्रकारच्या बदलल्या की त्याच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होणं पॉसिबल नाही. ॲज लाईक आपण एक जहाजमध्ये वस्तू मागवल्या होत्या अमेरिकेमधून आणि इथल्या कस्टमरला आपण प्रॉमिस केलं होतं की तुला त्याच्यातल्या वस्तू आल्यावरती देईल. आता आपला जो हा ॲक्ट डिपेंडंट आहे ती जहाज येण्यावरती डिपेंडंट आहे. म्हणजे ते जहाज जर समुद्रामध्ये कुठं बुडून गेलं तर ते जहाज इथपर्यंत येणार नाही ना, आपण त्याच वस्तू त्याला देऊ शकणार नाही. म्हणजे सुरुवातीला वस्तू ज्यावेळेस येणार होत्या त्यावेळेस तो ॲक्ट पॉसिबल होता, परंतु जहाज समुद्रात बुडल्यानंतर तो ॲक्ट पॉसिबल होणार नाही. voidable contract as per section 2I, a contract which is valid unless until avoided by either the party. एक पार्टी, जी मी तुम्हाला सांगितलं कारचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावरती दबाव टाकला होता म्हणून माझ्याकडं ऑप्शन होता तो कॉन्ट्रॅक्ट चालू ठेवायचा का बंद करायचा. म्हणजे एखाद्या पार्टीकडे ज्यावेळेस ऑप्शन असतो की तो कॉन्ट्रॅक्ट करायचा किंवा नाही करायचा त्या केसमध्ये voidable कॉन्ट्रॅक्ट होणार याच्यामध्ये. ओके, अनएन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट. कोणता कॉन्ट्रॅक्ट, अनएन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट. ओके, a contract which is good in substance but due to technical defect it becomes unenforceable. सुरुवातीला तो कॉन्ट्रॅक्ट चांगला वाटत होता परंतु नंतर तो त्याच्यामध्ये टेक्निकल डिफेक्ट अशा प्रकारचे आले की तो अनएन्फोर्सिएबल होऊन जाणार. ॲज लाईक समजा गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अगोदर आपण एका कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला की मला एवढं प्लॅस्टिक तुम्ही द्या आणि गव्हर्नमेंटनी मध्येच रूल आणला की प्लॅस्टिकवरती बंदी टाकली. मग प्लॅस्टिकवरती बंदी टाकल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट ॲटोमॅटिकली अनएन्फोर्सिएबल झाला. म्हणजे टेक्निकल एरर अशा प्रकारच्या काही येत असतात की त्याला ते लागू होणार नाहीत. इल्लिगल ॲग्रीमेंट
अन ॲग्रीमेंट विच इज फोरबिडन अँड पनिशेबल बाय लॉ. तो ॲग्रीमेंट अशा प्रकारचा करणं की मी तुम्हाला एखादी चोरी करायची आणि तो चोरीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ॲग्रीमेंट करतो आहे तुमच्यासोबत, तर तो झाला इल्लीगल ॲग्रीमेंट. ओके. ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन अँड क्रिएशन, याला डिटेलमध्ये पाहूयात. एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, व्हेन कॉन्ट्रॅक्ट इज आयदर रिटन ऑर ओरल फॉर्म. कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस रिटन किंवा ओरल फॉर्ममध्ये लिहिला जातो त्याला आपण म्हणतो ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन, त्याला म्हणतो एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. दुसरा आहे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, व्हेन कॉन्ट्रॅक्ट इज निदर इन रिटन नॉर ओरल फॉर्म. म्हणजे तोंडीसुद्धा बोललो नाहीत आणि लिहूनसुद्धा दिलं नाहीत. जसं की बसनी प्रवास करत असताना, ट्रेननी प्रवास करत असताना, किंवा आपण हॉटेलवरती फक्त जाऊन खुणवलं त्याला की चहा दे म्हणून, या प्रकारचे जे ॲक्ट आहेत ते इम्प्लाइड ॲक्ट होणार. ओके. लॉ फॉर एक्झाम्पल, हे माझ्या मनाचे एक्झाम्पल देत नाही, हे बुकमध्ये तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत मी आपल्या याच्यामध्ये लेखापालच्या बॅचमध्ये आणि CA फाउंडेशनच्या बॅचमध्ये पण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये चेक करू शकतात. बाईंग अ कप ऑफ टी इन रेस्टॉरंट. पुढे आहे कॉझी कॉन्ट्रॅक्ट. दिस कॉन्ट्रॅक्ट इज निदर रिटन नॉर ओरल नॉर कंडक्ट ऑफ पार्टीज. कंडक्ट ऑफ पार्टीज म्हणजे ॲक्ट पण केला नाही, बोलले पण नाहीत काही, लिहिलं पण नाही काही, तरी तो ॲक्ट झाला. बट क्रिएटेड बाय लॉ, तो कायद्यानेच तयार होतो, याला म्हणतो आपण कॉझी कॉन्ट्रॅक्ट. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. ट्रेडर लिव्ज गुड्स ॲट बीज प्लेस. मी काय झालं, मी तुमच्याकडं आलो, समजा मी ट्रेडर आहे आणि तुम्ही बी आहेत. ओके. मी तुमच्या घरी आलो. बी ट्रीट द गुड्स ॲज हिज ओन अँड युजेस द गुड्स. आता तुम्हाला काय वाटलं, मी तुमच्या घरी वस्तू विसरून आलो, तुम्हाला वाटलं त्या माझ्याच वस्तू आहेत म्हणून तुम्ही ते वापरायला चालू केलं. बट बी इज लायबल टू पे फॉर द गुड्स. ओके. बीने त्या वस्तू माघारी केल्या पाहिजेत ऑफ ए बिकॉज बी यूज्ड द गुड्स फॉर हिज बेनिफिट्स. ते तुम्ही तुमच्या बेनिफिटसाठी वापरले आहेत तर ती तुमची जबाबदारी आहे, तुम्ही त्याला नैतिक जबाबदारी म्हणून सांगतात. परंतु कायद्याने 1872 सालीच सांगून ठेवलेलं आहे. 1872 साली का सांगितलं असा जर विचार केला तुम्ही तर 1840 ते 1850च्या पार्टमध्ये, म्हणजेच इसवी सन 1840 ते इसवी सन 1850च्या कालावधीमध्ये इंडियामध्ये, भारतामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती. त्यावेळेस बाहेर देशामध्ये 1800च्या सुरुवातीलाच चालू होती, परंतु इंडियाकडे येतोपर्यंत 1840 ते 1850मध्ये औद्योगिक क्रांती चालू होती आणि 1860ला आपण म्हणू शकतो की पूर्णपणे औद्योगिक क्रांती झाली, म्हणजे इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन झालं याच्यामध्ये. मग याच्यामुळं काय झालं की बिझनेसेस खूप वाढायला लागले, त्याच्यामध्ये उधारीचे व्यवहार यायला लागले. मग ह्या उधारीच्या व्यवहारांना सिक्युरिटी देण्यासाठी पहा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा सगळ्या कायद्यांचा बेस ॲक्ट आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. म्हणून तुम्ही कायदे शिकताना कधी पण 1872च्या कायद्यापासूनच सुरुवात करताल. जो लॉ शिकताल तुम्ही तो 1872चाच पहिला लॉ शिकावा लागेल. त्याच्यानंतर जेवढे लॉ आहेत हे याच्यानंतर आलेले लॉ आहेत. म्हणजे ह्या सगळ्या लॉला ह्या टर्म्स अँड कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतील, म्हणून हा कायदा आपल्याला आधी शिकायचा आहे. तुम्ही समजा पार्टनरशिपमध्ये गेलात, पार्टनरशिपमध्ये गेल्यानंतर ते जे व्यक्ती एकत्र येत आहेत ते कॉम्पेटंट टू कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्यांची पात्रता जर तपासायची असेल तर पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्येच यावं लागेल. म्हणजे थोडक्यात इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा मूळ आहे. जर कायदा हे झाड असेल तर कायद्याचं मूळ हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये तुम्हाला सापडतील. ओके. बिझनेसशी रिलेटेड ई कॉन्ट्रॅक्ट. अँड ई कॉन्ट्रॅक्ट इज वन विच इज एंटर्ड बिटवीन पार्टीज व्हाया इंटरनेट. जसं तुम्ही आणि मी इंटरनेटमार्फत आपल्या ॲप्लिकेशनवरून कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेलो आहोत, याला आपण म्हणणार ई कॉन्ट्रॅक्ट. ओके. चला पुढे. टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. थर्ड, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ऑब्लिगेशन. ओके. टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बघतो ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ऑब्लिगेशन म्हणजे जबाबदारी. त्याच्यामध्ये युनिलॅटरल आणि बायलॅटरल असे 2 पॉईंट पाहिलेत आपण. In this contract, one party is fulfilled his or her obligation and other remaining it is called one-sided contract. Unilateral म्हणजे कोणता? One-sided contract. म्हणजे एका पार्टीने त्याचं जे काही परफॉर्मन्स होता तो परफॉर्मन्स केलेला आहे, दुसऱ्या पार्टीचा परफॉर्मन्स व्हायचा राहिलेला आहे. समजा मी तुम्ही माझ्याकडे ऑफलाईन बॅचेससाठी आलात
आणि तुम्ही मला विचारलात की सर फीज किती तुमची, मग आपण बसून सगळं आपण त्याच्यावरती लिहून फॉर्मवरती सह्या वगैरे करून घेतल्या. तुम्ही बॅच केली 2 महिने, 2 महिन्याची बॅच होती, माझ्याकडून शिकून पूर्ण झालं, म्हणजे माझं जे काही परफॉर्मन्स होता, माझं जे काही जबाबदारी होती, ऑब्लिगेशन म्हणणार त्याला आपण, ऑब्लिगेशनला आपण काय म्हणू शकतो, जबाबदारी, माझी जबाबदारी मी पूर्ण केली. आता तुमची जबाबदारी की तुम्ही पैसे द्यायचं, परंतु माझ्याकडून परफॉर्मन्स झालेला आहे, तुमच्याकडून व्हायचा राहिलेला आहे, माझं ऑब्लिगेशन संपलं, आता तुमचं ऑब्लिगेशन, तर याला म्हणणार आपण युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये वन साइडेड कॉन्ट्रॅक्ट असतो युनिलॅटरल. एक्झाम्पल, ए अँड बी एंटर्ड इन अ कॉन्ट्रॅक्ट, बी पेंट्स एज होम कम्प्लिटली ॲज पर कॉन्ट्रॅक्ट, बट ए नॉट गिव्स पेमेंट एट टू बी. ए आणि बी कॉन्ट्रॅक्टमध्ये आले की एनी बीनी ओके एचं पूर्ण घर रंगवायचं आणि ए त्याला पेमेंट देणार, बीनी त्याचं काम केलं पण ए अजून पेमेंट देत नाही आहे, म्हणजे एचा परफॉर्मन्स झालेला, बीचा परफॉर्मन्स झालेला आहे, एचा परफॉर्मन्स व्हायचा राहिलेला आहे, याला म्हणणार युनिलॅटरल. म्हणजे थोडक्यात काय, एकाच पार्टीने त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट केले, सेकंड पार्टीने त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट केलेलं नाही. बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट, इन दिस कॉन्ट्रॅक्ट पार्टीज आर एंटर्ड इन द कॉन्ट्रॅक्ट फॉर फ्युचर. आता ज्या इट इज ऑल्सो एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट, ह्या ज्या पार्टीज येत असतात, म्हणजे जसं की आडत लाईन बघत असताल, आता मॅक्झिमम मुलं याच्यामध्ये शेतकऱ्याशी किंवा शेतीशी रिलेटेड असतील. आता आडत लाईनला गेल्यानंतर पहा, पेरणी करण्याच्या अगोदर शेतकरी काय करतात, खत दुकानवाल्याकडून उधारीवरती खतं घेत असतात आणि मग त्याला काय प्रॉमिस करतात, ज्यावेळेस माझं पीक पूर्ण होईल आणि मी ते आडतीला आणल त्यावेळेस तुला ते पेमेंट मी करेल. किंवा कोणत्या तरी आडत्याकडून उचल घेत असतात आणि ती उचल घेतल्यावर त्याला असं प्रॉमिस करत असतात की माझं पीक आल्यानंतर मी तुमच्याकडेच ते मटेरियल घालेल. हे झालं बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. तो आत्ताची गोष्ट नाही, भविष्यातील होणाऱ्या गोष्टीसाठी आपण आत्ताच तयारी करत असतो, याला म्हणतो आपण एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. ओके, बायलॅटरललाच आपण एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, अमर प्रॉमिसेस टू सेल हिज हाऊस फॉर ₹5 लाख टू अकबर. Akbar agrees to pay the money at the end of the month if Amar sold the house to these months. ओके, इन दिस मंथ, त्या मंथमध्ये जर सेल केलं तर त्याला ते मिळेल. चौथा टाईप्स आहे कॉन्ट्रॅक्टचा, ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स. ओके, एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट अँड एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. बोथ द पार्टीज हॅड परफॉर्मड देअर ऑब्लिगेशन. एक्झिक्युटेड झाला, ईडी लागला म्हणजे पास्टमध्ये गेलं. एक्झिक्युटरी, बोथ द पार्टीज एट परफॉर्म्ड देअर ऑब्लिगेशन, अजून कोणत्याच पार्टीने त्यांचं ऑब्लिगेशन कंप्लीट केलेलं नाही. आता ऑन द बेसिस ऑफ फॉर्मॅलिटीज, फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट, इट इज एन्फोर्सेबल बाय लॉ इन द फॉर्म ऑफ प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट. जसा त्यांनी सांगितलं होता कॉन्ट्रॅक्ट बनवायला, त्या पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे. आणि सिम्पल कॉन्ट्रॅक्ट, इट इज एन्फोर्सेबल बाय लॉ बट इन सिम्पल फॉर्म. ओके, आता याच्यामधलं चालू करणार आहोत आपण ऑफर. ऑफर म्हणजे काय, जे प्रपोजल दिलं, ऑफरलाच दुसरं नाव काय आपल्याकडे, प्रपोजल. ओके, ऑफरलाच दुसरं नाव काय, प्रपोजल. म्हणजे सेक्शन सबसेक्शन 2A, सेक्शन 2 सबसेक्शन 2A. वेन अ पर्सन मेड अ प्रपोजल वेन ही सिग्निफाईज हिज विलिंगनेस टू अनदर टू डू ऑर टू असर्टन फ्रॉम डुईंग समथिंग. ओके, म्हणजे याला काय म्हणू शकतो, टू बी ऑर नॉट टू बी, टू बी ऑर नॉट टू बी. काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी न करण्यासाठी जिथं कॉन्ट्रॅक्ट केला जातो त्याला आपण म्हणतो ऑफर. ओके, त्याला काय म्हणतो आपण, ऑफर. म्हणजे काहीतरी कर किंवा काहीतरी करू नको, हे जे प्रपोजल दिलं जातं त्याला आपण ऑफर म्हणतो. ओके, ऑफरला काय म्हणणार, व्हेन अ पर्सन मेड अ प्रपोजल व्हेन ही सिग्निफाईज हिज विलिंगनेस टू अनदर टू डू. त्याची विलिंगनेस जी आहे, त्याची इच्छा तो दुसऱ्याला सांगत असतो, तू कार घे. ओके, म्हणजे टू डू, तू माझी कार घेऊ नको तर मी तुला ₹5,000 देतो. नॉट टू डू, हे झाले. ओके, समथिंग, काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी न करण्यासाठी जी ऑफर दिली जाते त्याला म्हणणार आपण ऑफर. म्हणजे जे सांगितलं जातं त्याला ऑफर म्हणणार आपण. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड ऑफर. व्हॅलिड ऑफर करण्यासाठी कोणते कोणते एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत तर ते आपण आधीच पाहिलेले सेक्शन 10 नुसार. 2 पार्टीज, कम्युनिकेशन झालं पाहिजे, मस्ट आहे ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे.
एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड असला पाहिजे, मस्ट बी कंडिशनल असला पाहिजे, त्याच्यामध्ये कंडिशन असली पाहिजे. ऑफर मस्ट बी सर्टन अँड डेफानाईट. तुम्ही चंद्र तोडून आणा मी तुम्हाला 1000 रुपये देतो, हे ऑफर सर्टन नाही आहे, म्हणजे निश्चित असलं पाहिजे काय करायचं आहे काय नाही हे आधीच कळालं पाहिजे. इट मस्ट बी जनरल ऑर स्पेसिफिक. जनरल म्हणजे सर्वांसाठीच असू शकते, ओके, सर्वांसाठी. आणि स्पेसिफिक म्हणजे काही निवडक व्यक्तीसाठी, ओके, काही विशिष्ट व्यक्तीसाठीच जिथं असतं त्याला आपण काय म्हणणार, जनरल ऑर स्पेसिफिक. इट मेक्स लिगल रिलेशन, त्यांच्यामध्ये कायदेशीर नातं चालत झालं पाहिजे. नॉन कम्प्लायन्स म्हणजे त्याच्यावरती कोणताही अजून वाद कोर्टात चाललेला नसावा. कोर्टात जर त्याच्यावरती वाद चालला असेल तर तुमच्या केसला होल्ड केलं जातं आणि त्या निर्णयावरूनच तुमचासुद्धा निर्णय दिला जातो, त्याला म्हणतो आपण नॉन कम्प्लायन्स. टाईप्स ऑफ ऑफर. जनरल ऑफर, व्हेन ऑफर इज गिवन एंटायर पब्लिक ॲट लार्ज, एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, सर्वच पब्लिकला दिलं तर जनरल ऑफर. स्पेसिफिक ऑफर, स्पेसिफिक पर्सन, एखाद्या निवडक व्यक्तीलाच आपण दिलं. क्रॉस ऑफर, when both the persons are making identical offer to each other in ignoring of others offer. म्हणजे जसं की समजा याच्यामध्ये काय झालं, मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हटलं की मला माझी कार सेल करायची, माझी ब्लॅक कार सेल करायची म्हटलं तुम्हाला, आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्ही मला म्हटलात की माझी व्हाईट कार सेल करायची. म्हणजे मी जी ऑफर दिलेली तीच ऑफर तुम्ही मला देताय, दोघांची एक साथच ऑफर झाली, तर याला म्हणणार आपण क्रॉस ऑफर. काउंटर ऑफर, व्हेन ऑफर वॉन्ट्स सम चेंजेस इन द ऑफर गिवन बाय ऑफरर. जी ऑफररने ऑफर दिली ती त्या ऑफररमध्ये, म्हणजे पहा जो ऑफर देतो म्हणजे बाबूराव झाला ऑफरर, आणि ज्याला दिली ती शांताबाई कोण झाली, ऑफरी झाली. आता याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर त्याला म्हणणार आपण काउंटर ऑफर. ऐन टायमिंगला सांगतोय तो काउंटरवरती येऊन, तर त्याला काउंटर ऑफर म्हणणार. स्टँडिंग ओपन काउंटिंग ऑफर, अन ऑफर विच इज अलाउड टू रिमेन ओपन्स फॉर ॲक्सेप्टन्स ओव्हर सर्टन पिरियड ऑफ टाईम. जोपर्यंत ते ऑफर ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ती ऑफर संपणार नाही. लॅप्स ऑफ ऑफर, रिओकेशन म्हणजे तोडणे, रिजेक्ट बाय ऑफरर, वेळ निघून गेल्यानंतर, ओके. लॅप्स म्हणजे बंद, ऑफर कॅन्सल केली त्याच्यामध्ये. रिजेक्ट बाय ऑफरर, लॅक ऑफ टाईम, डेथ ऑफ ऑफरर ऑर ऑफरी, दोघांपैकी एकाची डेथ झाली. काउंटर ऑफर, आता मला पहा, बाबूरावने प्रपोज केलं तर शांताबाईला, मग बाबूराव मेल्यानंतर ते शांताबाईसोबत लग्न करू शकतो का, नाही, म्हणजे ती ऑफर तिथंच काय झाली, संपली. लॅप्स म्हणजे संपृष्टात येणे, ओके, संपृष्टात येणे, याला म्हणणार आपण लॅप्स. आता याला लॅप्स म्हणणार, ओके. त्याच्या पुढचा पॉईंट आहे रिजेक्शन बाय ऑफरी, ऑफरीनेच त्याला रिजेक्ट केलं. त्याच्यानंतर आहे क्रॉस ऑफर, म्हणजे एकमेकांना ऑफर दिलेली वरी पाहिलंच आपण. आणि इल्लिगॅलिटी ऑफ ऑफर, त्या ऑफरमध्ये देत असताना इल्लिगॅलिटी होती, काहीतरी चुकीचा पार्ट होता. ॲक्सेप्टन्स कशा प्रकारे असू शकतो, व्हेन अ पर्सन मेड अ प्रपोजल टू अनदर टू हुम प्रपोजल इज मेड, इफ प्रपोजल इज असेंटेड म्हणजे परवानगी देणे, ओके, असेंटेड म्हणजे परवानगी देणे. Thereto it is called acceptance, okay. When a person made proposal to another to whom proposal is made, if proposal is assented thereto it is called acceptance. Who can accept, जो इलिजिबल केस असेल तो. इन केस ऑफ स्पेसिफिक ऑफर, जर स्पेसिफिक ऑफर असेल तर कोण त्याला ॲक्सेप्ट करणार, वेअर अन ऑफर इज मेड टू अ स्पेसिफाईड पर्सन, ओनली दॅट स्पेसिफाईड पर्सन कॅन ॲक्सेप्ट इट, नोबडी एल्स, दुसरं कोणीच करू शकत नाही, फक्त तो स्पेसिफिक पर्सनच ॲक्सेप्ट करू शकतो. इन केस ऑफ जनरल ऑफर, वेअर द ऑफर इज मेड टू ॲन अनसर्टन बॉडी ऑफ पर्सन, म्हणजे कोणत्यासाठी सुद्धा, समजा एका माणसाचा कुत्रा हरवला आणि त्याने सांगितलं की जो कोणी तो कुत्रा शोधून आणून देईल त्याला मी 10,000 रुपये बक्षीस देईल याच्यामध्ये, ओके. मग ही कोणती ऑफर झाली, इन केस ऑफ जनरल ऑफर झाली. आता मी काय म्हटलं, मी माझ्या नोकराला म्हटलं की माझा कुत्रा हरवला आहे आणि तू जर त्याला शोधून आणलं तर मी तुला 2,000 रुपये देईल. आता मी ही ऑफर जी देतोय ती स्पेसिफिक व्यक्तीला देतोय ना,
म्हणजे नोकरालाच देतो आहे, सर्वंट जो असेल माझा मी त्यालाच देतो आहे ऑफर, ही झाली स्पेसिफिक ऑफर. जो कोणी माझा कुत्रा शोधून आणून देईल ही झाली जनरल ऑफर. ओके. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स व्हॅलिड करण्यासाठी कोणते कोणते घटक आहेत पहा. ॲग्रीमेंट व्हॅलिड होण्यासाठीचे घटक पाहिले, ऑफर व्हॅलिड असण्यासाठीचे घटक पाहिले. आता ॲक्सेप्टन्स व्हॅलिड असण्यासाठी कोणते कोणते घटक आहेत. ओनली द पर्सन ॲक्सेप्ट द ऑफर टू हुम प्रपोजल इज मेड. जसं की आपण शांताबाईला प्रपोज केले आणि चंद्राबाई ॲक्सेप्ट करते, चालणार नाही. ज्याच्यासाठी ते प्रपोजल बनवले त्यानेच ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओनली ॲक्सेप्ट व्हेन ॲक्सेप्टर हॅव नॉलेज ऑफ ऑफर गिवन. त्याच वेळेस ती ॲक्सेप्ट करू शकते ज्यावेळेस त्याला त्याचं पूर्ण नॉलेज दिलेलं असेल. अर्धवट नॉलेज देऊन ती ॲक्सेप्ट करू शकत नाही. ॲब्सोल्यूट आणि अनकंडिशनल असली पाहिजे ॲक्सेप्टन्स. ऑफर कंडिशनल असेल, त्याच्यामध्ये थोडीशी कंडिशन असेल तर चालेल, पण ॲक्सेप्टन्स अनकंडिशनल असलं पाहिजे, ॲब्सोल्यूट अँड अनकंडिशनल. ऑन टाईम, त्याच वेळेस त्याने ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे. म्हणजे जसं की आबूरावने प्रपोज करून आता 10 वर्ष झालेत आणि शांताबाईचं लग्न होऊन तिला मुलं झालेत आणि आबूराव आल्यानंतर बघतोय की तू मला प्रॉमिस केलं तर, ॲक्सेप्ट केलं तर, मी तुला ऑफर दिली ती, तू मला त्याचा ॲक्सेप्टन्स दिला आणि प्रॉमिस केलं तर तू मला त्याच्याबद्दल, तर त्या प्रॉमिसचं काय झालं, कारण तो टाईम पिरियड निघून गेला. टाईममध्येच ती ऑफर काय केली पाहिजे, ॲक्सेप्ट केली पाहिजे. कम्युनिकेटेड, दोघांनी एकमेकांसोबत बोललं पाहिजे. आता ॲक्सेप्ट आहे म्हणलं फक्त त्याच्यामध्ये, ओके, तर ते होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, ॲक्सेप्टन्स असेल तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन तुम्हाला करावंच लागेल. इन प्रिस्क्राईब्ड मॅनर, जसं सांगितलं आहे कायद्याने त्या पद्धतीनेच ॲक्सेप्ट करावं लागेल. एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड, जसं की ऑफर देताना एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड असू शकतं, तसंच ॲक्सेप्ट करताना पण एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड असू शकतं. तुम्हाला चहा प्यायचा होता म्हणून तुम्ही तिथं जाऊन ऑफर टाकली की मला चहा द्या, ही ऑफर झाली. त्याने चहा आणून दिला. चहा आणून दिल्यानंतर तुम्ही तो चहा जो पेला तो झाला तुमचा ॲक्सेप्टन्स. तुम्ही जर म्हणला ठीक आहे तुम्ही जावा आता मी चहा पितो, तर हे झालं एक्सप्रेस ॲक्सेप्टन्स. ओके. नो क्रॉस ऑफर, याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स देताना क्रॉस ऑफर नसावी. ऑफर वन्स रिजेक्टेड कॅनॉट बी ॲक्सेप्टेड, एकदा जर ऑफर रिजेक्ट केली तर ती पुन्हा ॲक्सेप्ट होणार नाही. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ॲक्सेप्टन्स, एक्सप्रेस ॲक्सेप्टन्स अँड इम्प्लाइड ॲक्सेप्टन्स. ओके. explicitly agrees to offer. Okay. And implied acceptance is one that which is acceptor not tell or write to the acceptance but express through the act of him or herself. चहा पिणं म्हणजे काय, तुमचा एक प्रकारचा ॲक्टच आहे. ओके. पुढे लॅप्स ऑफ ॲक्सेप्टन्स. ओके. ॲक्सेप्टन्स कधी संपुष्टात येऊ शकतो तर तो पार्ट पाहतोय आपण. ॲक्सेप्टन्स काय होणे, संपणे. एक्सपिरेशन ऑर लॅप्स ऑफ ऑफर, ऑफर संपुष्टात आली तर तुमची ॲक्सेप्टन्स त्याला देऊ शकत नाही. रिजेक्शन बाय ऑफरी, ऑफरीने नको सांगितलं, म्हणजे ज्याच्यासाठी ऑफर बनवली होती, जो ॲक्सेप्टन्स देणार होता, बाबूरावने ऑफर बनवली, शांताबाई ॲक्सेप्टन्स देणार होते, शांताबाईच नको म्हणली. बाबूराव ऑफरर होता, शांताबाई ऑफरी होते पहिल्या केसमध्ये. काउंटर ऑफर, एकमेकांना, मी समजा बाबूरावला म्हटलं की मला माझी कार विकायची आहे आणि बाबूराव मला म्हणतोय मला माझी कार विकायची आहे, म्हणजे आम्ही दोघं पण एकमेकांची कार खरेदी करणार नाहीत. आम्ही दोघांनी जी टाकलेली एकमेकांना ऑफर ती काउंटर ऑफर झाली. ही जिथं काउंटर ऑफर पडली की तिथंच तुमचा ॲक्सेप्टन्स काय झाला, संपुष्टात आला. कंडिशनल ॲक्सेप्टन्स, जर तुम्ही ॲक्सेप्ट करताना कंडिशन टाकले असेल तर तिथंसुद्धा तो कायदा पुढं होणार नाही. व्हॅलिड रिवोकेशन बाय ऑफरी, व्हॅलिड कारण असेल त्याच्याकडं आणि रिवोक करणं म्हणजे तोडणं किंवा नकार दर्शवणं त्याच्यासाठी. डेथ ऑफ ऑफरी, ऑफरीची डेथ झाली किंवा क्रॉस ऑफर किंवा इल्लिगल ऑफर, या केसमध्ये हे पार्ट ॲप्लिकेबल होणार नाही. आता इतक्या वेळ आपण कन्सिडरेशन बघितलं. कन्सिडरेशन म्हणजे काय, मोबदला त्याच्यामध्ये. ओके. व्हेन ॲट द डिझायर ऑफ द प्रॉमिसर or promisee or any other person has done or abstained from doing. ओके. एखाद्या व्यक्तीने एखादं काम केलं असेल किंवा ते काम करण्यापासून लांब राहिला असेल, कारण आपण ऑफर देतानाच काय म्हणणार, टू डू ऑर नॉट टू डू समथिंग, काहीतरी कर किंवा काहीतरी करू नको. त्याच्यासाठी डज ऑर अबस्टेन फ्रॉम डुईंग
or promises to do or to do certain from abstain from doing something. Such an act or abstain or promise is called consideration for the promise. त्याच्यासाठी जे काही मिळेल त्यालाच आपण काय म्हणणार, कन्सिडरेशन म्हणणार. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कन्सिडरेशन: डिझायर ऑफ द प्रॉमिसर, प्रॉमिसरची इच्छा असली पाहिजे. मूव बाय द प्रॉमिसी, हे कोणाकडे गेलं पाहिजे, प्रॉमिसीकडे गेलं पाहिजे. ओके. मस्ट बी पास्ट, प्रेझेंट ऑर फ्युचर, ते भूतकाळातलं असेल, वर्तमान काळातलं असेल किंवा भविष्यकाळातलं असू शकतं. ओके. कन्सिडरेशन नंतर देतो, आता बिस्किट पुडा घेतला, 5 रुपये नंतर देतो, म्हणजे त्याचं जे कन्सिडरेशन जाणार आहे त्याला हे फ्युचरमध्ये जाणार आहे. इट मस्ट बी रियल, कन्सिडरेशन कसं असलं पाहिजे, रियल. इट मस्ट नॉट बी इनलिगल, इमॉरल ऑर अपोज टू पब्लिक पॉलिसी, कोणालाही रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला मारणे, काही करणे, ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या नाहीत पाहिजे. पुढे टाईप्स ऑफ कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचे टाईप्स कोणते कोणते? एक्झिक्युटेड कन्सिडरेशन, बोथ पार्टीज परफॉर्म देअर ऑब्लिगेशन अँड कन्सिडरेशन पेड, दोघांनी एकमेकाला, जसं की मी तुम्हाला कार विकणार होतो, तुम्ही मला पैसे दिले, मी तुम्हाला कार दिला, तर ते कोणता झाला, एक्झिक्युटेड कन्सिडरेशन. एक्झिक्युटरी कन्सिडरेशन, एक्झिक्युटरी, बोथ पार्टीज परफॉर्म देअर ऑब्लिगेशन अँड कन्सिडरेशन ऑल्सो रिमेन. मी तुम्हाला कार देणार आहे आणि तुम्ही मला पैसे देणार आहेत, अजून दिलेत का, नाही. तर ही जी काही देण्याच्या अगोदर असतो त्याला आपण काय म्हणणार, एक्झिक्युटरी कन्सिडरेशन. म्हणजे एक्झिक्युटेडच्या अगोदर एक्झिक्युटरी कन्सिडरेशन असणार. अनलॉफुल कन्सिडरेशन, अनलॉफुल कन्सिडरेशन इन एनी क्लॉज in a contract that is forbidden by law is based on fraud, create an injury to other party. तर दुसऱ्या पार्टीला इंजुरी करणं किंवा धोका देऊन तो ॲक्सेप्ट करणं यालाच आपण म्हणणार अनलॉफुल कन्सिडरेशन. अनरियल ऑर इल्युजरी कन्सिडरेशन, जसं की तुम्ही बघत असतात आश्रम वगैरे तुम्ही पाहिलं असेल पहा, त्याच्यामध्ये रिटर्न एकाकडूनच जातं, म्हणजे त्याला जे काही देणार दान वगैरे ते तुम्ही स्वतःहून देणार आणि त्याच्या बदल्यात तो काही देणार तर तुम्हाला फक्त आशीर्वाद देणार त्याच्यामध्ये. मग हे एक एक्झाम्पलमध्ये सांगतो आहे, काही बाबा असतात की तुमचा लोड हलका करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तर त्याला म्हणणार आपण अनरियल ऑर इल्युस्ट्रेटरी कन्सिडरेशन. पास्ट कन्सिडरेशन, फॉर एक्झाम्पल, एक्स गिव्ज नोटीस इन न्यूजपेपर दॅट हिज ब्रदर इज लॉस्ट. वाय विल फाउंड X's brother, X gives him some rewards by his wish for finding brother. जुनी ऑफर काढली होती. ओके. एक्सेप्शनल केस वेअर नो कन्सिडरेशन, कन्सिडरेशन कुठे येणार नाही, तर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टच म्हणणार नाहीत थोडक्यात. आता चांद तारे तोड लावूंगा तुम्ही तिला म्हटला होतात, परंतु तुम्हाला काय पॉसिबल झालं नाही, मग ती तुमच्या बदल्यात कोर्टात गेली, तर हे कोर्टात जाता येणार नाही. लव अँड अफेक्शन, वडिलांनी तुम्हाला म्हटलं होतं की चांगले मार्क घेऊन या, मी तुम्हाला कार देतो, वडिलांनी कारच दिली नाही, तर तुम्ही त्याच्या बदल्यात कोर्टात जाऊ शकणार नाही. लव अँड अफेक्शन. कंपेन्सेशन फॉर व्हॉलंटरी सर्व्हिसेस, जे काही स्वइच्छेने सेवा दिली असेल तर त्याचासुद्धा मोबदला तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे. प्रॉमिस टू पे अ टाईम बार्ड डेप्ट्स, टाईम बार्ड डेप्ट्स म्हणजे काय, तर वेळ निघून गेल्यानंतरचं जे बॅड डेप्टला टाकलं तुम्ही आणि वेळ निघून गेली तर त्याला म्हणणार आपण टाईम बार्ड डेप्ट. कम्प्लिटेड गिफ्ट, तुम्हाला गिफ्टमध्ये आला असेल आणि पुन्हा तो मागतोय त्याच्या बदल्यात काहीतरी, तर काहीच मिळणार नाही. ॲज लाईक जसं की बड्डे याच्यामध्ये घेतला जाणार नाही. बड्डेचा केक तुम्ही 500 रुपयाचा आणला असेल तर तुमची अपेक्षा असते की 1000 ते 1500 रुपये त्याने तुमच्यावरती खर्च केले पाहिजेत. ओके. पुढे एजन्सी कोड, एजन्सी सेक्शन 185 अँड चॅरिटी, दान वगैरे केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट. हे स्पेशल झाले. जनरल याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्टमध्ये 1 to 175 आणि स्पेशलमध्ये 124 पासून पुढे चालू होतात. इकडं स्पेशल जाणार, बेलमेंट, प्लेज, गॅरंटी, इंडेमनिटी हे जाणार त्याच्यामध्ये. कॅपॅसिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 11, कॅपॅसिटी काय असली पाहिजे पर्सनची. एव्हरी पर्सन कॉम्पेटंट टू कॉन्ट्रॅक्ट हू इज ऑफ द एज ऑफ मेजॉरिटी अकॉर्डिंग टू द लॉ टू विच ही इज सब्जेक्ट, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे त्याचं. हू इज साऊंड माइंड,
तो विचारी व्यक्ती पाहिजे, येडपाट नसावा, कधी बी म्हणजे डोक्याने स्ट्रॉंग पर्सन असावा, तो विचार करणारा व्यक्ती असावा. अँड इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय एनी लॉ टू विच ही इज सब्जेक्ट. दिवाळखोरीत वगैरे निघालेला नसावा असा व्यक्ती तो. ओके. हु इज कॉम्पेटंट? मेजर. कोण करू शकतं? साऊंड माइंड. कॉन्ट्रॅक्ट नॉट बी डिस्क्वालिफाईड बाय अदर लॉ. ज्याला कोणत्याही कायद्याने डिस्क्वालिफाय केलं नाही, इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं नाही किंवा पळून गेलेला डिक्लेअर केलं नाही, असा व्यक्ती झाला कॉम्पेटंट. ओके. हु इज नॉट कॉम्पेटंट? मायनर. मायनर कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही, ज्याचा 18 वर्षापेक्षा लहान असेल. अनसाऊंड माइंड. ओके. अनसाऊंड माइंड म्हणजे काय? अ पर्सन जनरली साऊंड, ऑकेजनली अनसाऊंड, कॅन एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट वेन ही ऑफ साऊंड माइंड. जो त्याच्या डोक्याने विचार करत असतो, कधीतरी त्याला असं म्हणत नाही का आपण, दोरा पडतो त्याला, कधीतरी येड्यागत करतो तो, तर ते अनसाऊंड माइंडमध्ये असताना तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होणार नाही, वाईड होणार. पण ज्यावेळेस त्याचं म्हणजे डॉक्टर हिंदीमध्ये खूप भारी म्हणतात पहा, इसके दिमागी हालत अभी ठीक नहीं है, आप इसको जरा सी आराम करने के लिए समय दे दीजिए. ओके. तो उसे कहेंगे हम मतलब कुछ देर टाइम के लिए साउंड होता है, कुछ टाइम के लिए अनसाउंड होता है. तो अगर वो जब अनसाउंड होता है तब वो कॉम्पेटेंट में नहीं रहेगा, मतलब कॉन्ट्रैक्ट में नहीं एंटर कर सकता. अ पर्सन जनरली अनसाउंड, ऑकेजनली साऊंड, कॅन एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट. पहा, जनरली साऊंड आहे इथं आणि ओकेजनली अनसाऊंड आहे, तर तो ओकेजनली येऊ शकत नाही. इथं जनरली अनसाऊंड आहे आणि ओकेजनली साऊंड होत असेल तर तो ज्यावेळेस साऊंड माइंड असेल त्यावेळेसच करू शकतो. ल्युनॅटिक, वेडपट म्हणजे वेड लागले त्याला. इडियटिक, मूर्ख. पहा, ल्युनॅटिक व्यक्ती सुधरू शकतो पण इडियट व्यक्ती सुधरत नाही. म्हणून तर मुली बोलत असताना खूप भारी म्हणतात तुम्हाला, काय म्हणतात, नॉनसेन्स, मूर्ख, बावळट. ड्रंकन, पिलेला माणूस येणार नाही. इंटॉक्झिकेटेड पर्सन म्हणजे नशेचे पदार्थ जर त्याने काही घेतले असतील तर ते येणार नाही. एलियन, एनिमी म्हणजे पाकिस्तानसोबत चाललं असेल आपलं युद्ध तर त्यांच्याकडचे आपल्याकडं इथं आल्यानंतर करणार नाही, त्याला एलियन एनिमी म्हणतो आपण. ओके. ज्या देशासोबत युद्ध चालले त्या देशातल्या माणसांसोबत आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. इन्सॉल्वंट झाला असेल म्हणजे दिवाळखोर निघाला असेल, त्यांनी कोणाचे तरी पैसे बुडवले असतील, जसं की सिबिल डाऊन असेल तुमचं, तर सिबिल डाऊन असल्यानंतर लोन मिळत नाही. त्याचप्रकारे हा कन्व्हिक्ट, एखाद्या गुन्ह्यामध्ये तो काहीतरी संशयित असेल किंवा कन्व्हिक्ट असेल. कंपनी, कॉर्पोरेशन अगेन्स्ट MOA, AOA, मॅरिड वुमन, शी कॅनॉट एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ हिज रिलेटिव्ह प्रॉपर्टी. कंपनीमध्ये जे असेल आणि तुम्ही ज्याच्यासोबत लग्न केलं आहे तिच्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही येऊ शकत नाही. फ्री कन्सेंट. फ्री कन्सेंट म्हणजे परमिशन दिली पाहिजे. ओके. न दबावाखाली. 2 or more persons are said to consent when they agree upon the same things in the same sense. याला म्हणणार आपण कन्सेन्सस ॲड इडेम. ओके. अकॉर्डिंग टू सेक्शन 14 consent is said to be. ओके. अकॉर्डिंग टू सेक्शन 14 consent is said to be free when it is not caused by coercion म्हणजे दबाव टाकलेला नसावा. थ्रेटनिंग टू ऑदर, दुसऱ्याला भीती दाखवून आपण तो करणं. अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे त्याला चुकीची काहीतरी माहिती सांगून किंवा आपण त्याला आपल्या सुपिरियरकडून ज्युनियरकडून होणारं पिळवणूक, हे सुद्धा त्याच्यामध्ये नसावं. एखादा साधू महाराज असेल तर तो त्याच्या शिष्यांना काहीतरी करायला सांगतो किंवा शिक्षक असतील विद्यार्थ्यांना काहीतरी करायला सांगितलं तर हे झालं अनड्यू इन्फ्लुएन्स. फ्रॉड म्हणजे धोका दिला त्याला. मिसरिप्रेझेंटेशन. ओके. आपल्याला विकायची होती व्हाईट कार, त्याला त्यावेळेस धुवून आणून कलर वगैरे मारून तात्पुरता नवीन ते दाखवलं, त्याला मिसरिप्रेझेंट केलं किंवा मिस्टेक. आता आपल्याकडे आहेत 2 कार, पहा, मिसरिप्रेझेंट आपण जाणून बुजून त्याला चुकीचं दाखवलं तर हे झालं मिसरिप्रेझेंट. मिस्टेक कशी होऊ शकते? समजा मी तुम्हाला सांगितलं फक्त की माझी कार विकायची आहे आणि तुम्ही कार घ्यायला तयार आहे. तुम्ही कार बघायला आलात, माझ्याकडे 2 कार निघाल्या, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. तुम्हाला व्हाईट कार आवडली खूप, पण माझ्या मनात विचार करतोय की मला ब्लॅक कार सेल करायची, तर इथं आपल्या दोघांकडून काय झाली? मिस्टेक झाली. लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट. जे कार्य करायचे ते लिगल असलं पाहिजे. अ कॉन्ट्रॅक्ट मस्ट नॉट ओनली बी डिपेंड ऑन म्युच्युअल अंडरस्टँडिंग ऑफ कॉम्पेटंट पार्टीज बट ऑल्सो हॅव लॉफुल
ऑब्जेक्ट, त्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते लॉफुल असलं पाहिजे. ओके. According to section 23, objects and consideration of an agreement is unlawful under following situation. या सिच्युएशनमध्ये अनलॉफुल असणार. Forbidden by law, defeat the provisions of any law, fraudulent, injury to the person, property of other, immoral, agreement, proposal to public policies. Contingent contract, quasi contract वगैरे आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सध्या इथं स्टॉप करूयात. धन्यवाद. उद्या भेटूयात. आता इथून पुढचे जेवढे लेक्चर्स होतील ते सगळे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे आपल्या ॲप्लिकेशनवरतीच होतील. ॲप्लिकेशन जर आणखीन डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर त्याच्यासाठी वेगळी लिंक आहे. त्यासाठी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा. त्या पद्धतीने मी तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यामधून मला विचारू शकतात. ॲप्लिकेशन एखाद्याचं असेल तुमच्याकडं, जो तुमचा फ्रेंड असेल तर त्याने अँड्रॉईड फोन असेल तर त्याच्यातून डाउनलोड केल्यानंतर तिथूनसुद्धा मला इन्क्वायरी करू शकतात किंवा माझ्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकतात. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास चांगला करा आणि हा अटेम्प्टमध्ये लेखापालचं सिलेक्शन व्हावं ही मी इच्छा ठेवतो.